महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातील ही गोष्ट आहे. गावाचं नाव होतं बाभळगाव. गाव लहानसं पण हिरवाईने नटलेलं. शेती, विहिरी, चिमण्यांनी किलबिलाट आणि सकाळी गोठ्यातील गाईचा घुमणारा आवाज. हे सगळं वातावरण मनात प्रसन्न करणारे. त्या गावात एक कडेला जुन्या वडाच्या झाडाजवळ एक चिरलेल्या मातीच्या भिंतीचं लहानसं घर. घराला टाटांचं छप्पर, दरवाजाजवळ तुळशीचं कुंड, अंगणात कोंबड्या उड्या मारत होत्या. हाच संसार होता कमलाचा. कमला वय 40ची आसपास, चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा, पण नजरेत आईच्या प्रेमाची समुद्र. तिच्या नजरा अर्जुनने वडील काही वर्षापूर्वी आजाराने गेले, तेव्हापासून घराची, शेताची, मुलाची जबाबदारी एकटीच सांभाळत होती ती बिचारी. तिचा मुलगा अर्जुन होता. नाव जरी योद्धासारखं असलं तरी तो अजून लहानसा, खडपातळ, मोठा डोळे, चपळ बुद्धीचा. शाळेत शिकायला खूप आवडायला त्याला. कमलाचं आयुष्य म्हणजे एकच स्वप्न, माझा मुलगा शिकून मोठा व्हावा, गावातल्या बाकीच्या मुलांसारखा दारिद्र्यातून दबून जाऊ नये. ती रोज सकाळी लवकर उठे, अंगण झाडून, गाई म्हशी चारा पाणी करून, भाकरी भाजून अर्जुनसाठी डबे बनवून देई. स्वतः भूक लागली तरी ती आधी मुलाला जेवायला देत असे. अर्जुन तेव्हा शाळेत जायला निघाला तेव्हा आई त्याच्या डोळ्यात बघून म्हणायची, "बाळा, आज काहीतरी नवं शिकून ये. शिक्षण हीच खरी ताकद आहे बघ," असं त्याला म्हणत होती. अर्जुन गावच्या शाळेत शिकत होता. मातीच्या शाळेची इमारत, झाडाखालचा वर्ग. कधी पाऊस आला तर मुले एकाखालीच गप्प बसायची. तरीही त्याला शिकायला खूप आवडायचं. गणित, मराठी, इतिहास हा त्यांचा प्रत्येक विषय त्याचा रोचक वाटायचा. मास्तरांनी विचारलेल्या प्रश्नांचं तो पटकन उत्तर द्यायचा. त्यामुळे शिक्षकांना त्याचं कौतुक वाटायचं. मास्टर लोक कधी कमलाला सांगत, "ताई, तुझा मुलगा खूप हुशार आहे बघ, त्यांना नंतर पुढं शिकव." कमला हसून म्हणायची, "हो मास्तर, माझं सगळं आयुष्य ह्याच्यावरच आहे." पण शिक्षणासाठी फक्त हुशारीची पुरेशी नसते, पैसा लागणार. घराची परिस्थिती फारच बिकट होती. शेत काही 1 एकर होतं, पण पावसावरच अवलंबून. पाऊस कमी असला तर धान्य कमी, पोटासाठीही पुरायचं नाही. कमला मजुरी करायची, कुणाच्या शेतात राबायची, लग्नसराई, भांडी घासणं, धान्याच्या पिकावर देखरेख करायची. काम मिळालं तिथं ती जायची. एक दिवशी अर्जुनला शाळेत फी भरायची होती. आईकडे पैसे नव्हते. तिनं पाकिटातून बघितलं. "बाळा, माझं खरं सोनं तू आहेस. तुझ्या आयुष्यासाठी मी काही पण करेल. द्यायला मी तयार आहे." त्या क्षणी अर्जुनला मनात ठाम झालं, आईला मी कधीच निराश करणार नाही. अर्जुन मेहनत करत राहिला. शाळेत तो सतत पहिलाच येई. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्याने बक्षीस मिळवलं. वक्तृत्व स्पर्धेत त्याचा आवाज एवढा मोठा होता की लोक थक्क झाले. गावातील मंडळी म्हणू लागली, "कमलेचा अर्जुन नक्की मोठं नाव कमवणार." कमलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू येत, पण ती फक्त म्हणायची, "अजून खूप शिकायचं आहे माझ्या बाळाला." काही सरळ गेला. अर्जुन 10वीत गेला. आता अभ्यासात ताण वाढला. रात्री उशीरपर्यंत तो दिव्याखाली बसून पुस्तक वाचत असे. कधी झोप यायची, डोके पुस्तकात आपटून टेकायचा. आई त्याला झोपताना बघायची, मग अलगद पांघरून घ्यायची. स्वतः थकलेली असूनही मुलासाठी चेहऱ्यावर नेहमी हसू असे. एक रात्री अर्जुन म्हणाला, "आई, मला भीती वाटते. मी अपयशी झालो तर." "आई, शेवटी नाही, त्या प्रयत्न तसाच शेवट आहे. मी तुझ्यासोबत आहे." त्या शब्दांचा अर्जुनचे मन नव्या ऊर्जेने भरून आलं. 10वीची परीक्षा आली. अर्जुन दिवस-रात्र अभ्यास करत राहिला. परिणाम झाला. अर्जुनला 89 मार्क मिळाले. गावभर जल्लोष झाला. मास्तरांनी, शेजाऱ्यांनी, मित्रांनी त्याचं कौतुक केलं. कमलाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येत होते. पण पुढे अजून मोठे आव्हान होते. कॉलेजच्या तयारीसाठी पैसे कुठून यायचे? कॉलेज गावापासून 15 किलोमीटर दूर शहरात होते. फी, पुस्तक, प्रवास खर्च, आईला सगळं जमणार नव्हतं. तरी कमलाने ठरवलं, माझा मुलगा शिकलाच पाहिजे. ती आणखीन काम करू लागली. धान्य दळणे, लग्नाची तयारी, रानात मजुरी, जिथं काम मिळेल तिथं राबायची. अर्जुनला ही परिस्थितीची जाणीव होती. तो कॉलेजला जाण्याबरोबरच संध्याकाळी छोटे ट्युशन घेऊ लागला. गावातल्या लहान मुलांना शिकवू लागला. आईचा हात धरला.
कॉलेजच्या अर्जुनला नवा जग अनुभवायला मिळालं. मोठमोठ्या इमारती, इंग्लिश बोलणारे विद्यार्थी, संगणक प्रयोगशाळा हे सगळं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच होतं. पहिल्या दिवशी तो थोडा थोडा बुजला आणि त्याला वाटलं, मी गावातून आलेला साधा, भोळा, साधे कपडे घातलेला. बाकी सगळे मुलं शहरातले श्रीमंत दिसत होते. पण मग त्याने स्वतःशीच ठरवलं, माझं शस्त्र म्हणजे माझं ज्ञान आहे. मी अभ्यासातून कुणापेक्षा कमी आणि कुणापेक्षा जास्त असं दाखवेल. आणि खरंच काही महिन्यातच कॉलेजने त्याच्या कॉलेजमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. कॉलेजमध्ये अर्जुन दिवसरात्र अभ्यास करत होता. त्याच्या हातात पुस्तक, डोक्यात स्वप्न आणि मनामध्ये एकच ध्यास होता, आईचं स्वप्न पूर्ण करायचं, असं त्याच्या मनामध्ये वाटत होतं. तो सकाळी बसने कॉलेजला जात असे. साधा झोला खांद्यावर, जुन्या वह्या पुस्तकांनी भरलेला. बाकावर बसून इतर विद्यार्थ्या मोबाईलवर गप्पा मारत असताना अर्जुन पुस्तकात गुंतून जात असे. प्राध्यापक त्यांचं कौतुक करत असे आणि सगळ्यांना म्हणत असे, बघा, त्यांच्याकडून काहीतरी शिका. एक दिवशी प्राध्यापकने विचारले, अर्जुन, तू इतका अभ्यास का करतोयस? इतका कष्ट का घेतोयस? अर्जुनने शांतपणे उत्तर दिले, सर, माझ्या आईचे आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केलेत. तिचं स्वप्न आहे की मी अधिकारी व्हावं. मी तिच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकत नाही. प्राध्यापकाच्या डोळ्यात पाणी आलं. दरम्यान कमला गावातून अजूनही कष्ट करू लागली. मुलगा शहरात शिकतोय, त्याला पैसे लागतील हे तिला ठाऊकच होतं. ती मजुरीवर घरी परत करायची. मजूरपणा करून काही जे पैसे यायचे त्यांच्यामध्ये घर भागायचं. पण मुलांच्या अभ्यासाचा विचार केला की तिच्या चेहऱ्यावर हसू येत असे. गावकरी कधी म्हणायचे, कमले, एवढे कष्ट करू नकोस, शरीर साथ देणार नाही. कमला हसायची. माझा मुलगा कॉलेजला संपल्यानंतर अर्जुननं ठरवलं, मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. तो पुण्याला गेला. लायब्ररीमध्ये बसून 12 ते 14 तास तो अभ्यास करू लागला. इतर मित्र सिनेमाला जात, फिरायला जात, पण अर्जुन मात्र पुस्तकांच्या ढिगाऱ्यात हरवून जायचा. परीक्षेचे प्रश्न कठीण होते, पण त्याचं मन लोखंडासारखं मजबूत झालं होतं. प्रत्येक वेळी आईची झलक दिसायची. शेतात राबणारी, उन्हात घाम गाळणारी, रात्री दिवसा लावून परीक्षात मुलासारखे जेवण बनवायची आई. पहिल्या प्रयत्नात अर्जुनने स्पर्धा परीक्षा यशस्वी झाला. निकाल पाहून त्याचं मन खचलं. तो, आई, मी अपयशी झालो. तुझं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही. आईने त्याचे केस कुरवाळत म्हणाली, बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही. झाड लावलं की ते लगेच फळ देत नाही. तसंच आहे. तू पुन्हा प्रयत्न कर. माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. आईंच्या शब्दाने अर्जुनला पुन्हा भरारी दिली. अर्जुनने पुन्हा अभ्यास सुरू केला. यावेळी तो अधिकच शिस्तबद्ध झाला. सकाळी 5 वाजल्यापासून गावात जात असे. मग लायब्ररीत तासनतास बसून अभ्यास करत असे. आई त्याला फोनवर म्हणायची, बाळा, जेवण वेळेवर कर, तब्येत बिघडू नकोस. अर्जुन हसायचा, आई, तूच माझी खरी ताकद आहेस. काही महिन्यात निकाल आला. अर्जुनचे नाव यादीत आले. तो राज्यसेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने पहिल्यांदाच आईला फोन लावला. आई, मी झालो. तुझा अर्जुन अधिकारी झाला. फोनच्या टोकाला आई रडत म्हणाली, माझं बाळ, माझं सोनं, आज तुझ्या बाळाचं स्वप्न पूर्ण झालं. गावभर जल्लोष झाला. लोक म्हणू लागले, कमले मुलाला आता अधिकारी झालं. आईच्या त्यागाचं फळ आहे. नवीन आयुष्यात अर्जुनने आयुष्य बदललं. त्या मोठं पद मिळालं. शहरात त्याचं कार्यालय, घर, प्रतिष्ठा. पण त्याने कधीच आपली मूळ विसरली नाही. तो गावात आला की आधी आईच्या पायावर डोकं ठेव म्हणत, आणि आई, हे सगळं तुझ्यावर शक्य आहे म्हणत नाही रे बाळा, हे तुझ्या कष्टाचं फळ आहे असं म्हणत. कथा आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब